नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खारे शंकरपाळे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे मैदा। हा मी अर्धा किलो मैदा घेतलाय, 2 चमचे लाल तिखट, मीठ चवीप्रमाणे, कसुरी मेथी, ओवा 1 चमचा, तीळ 2 चमचे आणि हे मोहन घालण्यासाठी तेल आहे। तळण्यासाठी आपण वेगळं तेल घेणार आहोत। हे बघा, हा मैदा मी चाळून घेतलाय आणि हे तेल चांगलं कडकडीत गरम केलंय। आता आपण हे पोहे खायचे 4 ते 5 चमचे तेल घेणार आहोत आणि हे असं एकत्र करून घ्यायचंय। हे बघा, अशी ही मूठ बांधली गेली ना की मग समजायचं आपलं मोहन एकदम मापात पडलेलं आहे। आता आपण यात टाकून घेऊया तीळ, लाल तिखट, मीठ, ओवा आणि ही कसुरी मेथी। आता आपण हे पाणी घालून पीठ मळून घेऊया। आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यायचंय। हे बघा, हे असं घट्ट पीठ मळून घ्यायचंय। आता आपलं पीठ मळून झालंय। आता हे 10-15 मिनिटासाठी भिजत ठेवणार आहोत आपण असंच। 10-15 मिनिटं झालेली आहेत। आता आपण ह्या पिठाला तेलाचा हात लावून थोडं मळून घेऊया। पण आता शंकरपाळे लाटून घेऊया। जेवढं पातळ लाटता येईल तेवढं पातळ लाटून घ्यायचं। असं जेवढं पातळ लाटता येईल तेवढं पातळ लाटून घ्यायचंय। आपले शंकरपाळे लाटून होत आहेत, तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवूयात। तेल गरम झालेलं आहे। आपण हे शंकरपाळे तळून घेऊयात। आपल्याला हे शंकरपाळे मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे। अगदी बारीकही नाही आणि मोठाही नाही, मीडियम फ्लेमवरती।